नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा दिली आहे आणि त्याच्यात जर तुम्ही पात्र ठरताय, तुम्हाला मागच्या मेरिट लिस्टनुसार मी सांगितलं होतं की या गोष्टींचं काय आहे, तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा दिली तर एवढी मेरिट लिस्ट लागू शकते. आता भरपूर विद्यार्थी पास झाले, पण पास झाले आणि भरपूर विद्यार्थ्यांना कॉन्फिडंट येतं की आम्ही मेरिट लिस्टमध्ये लागणार. आता कॉन्फिडंट आहेत अशा विद्यार्थ्यांना की आम्ही मेरिट लिस्टमध्ये असणारच, तर त्यांनी काय करायचं, तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार, पण त्यासाठी काही डॉक्युमेंट लिस्ट आहे. काय आहे? डॉक्युमेंट्स आहेत की जे तुम्ही पहिलेच तयार ठेवायचे, म्हणजे नंतर आपल्याला जेव्हा सबमिशन करायचं आहे किंवा डॉक्युमेंट लिस्ट वगैरे आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला अडचण येणार नाही. हे 10 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघायचा आहे. काही अडचण असली तर आमच्याशी संपर्क साधायला विसरायचं नाही. सर्व डॉक्युमेंट सांगतात, व्यवस्थितरित्या ऐका. चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्याच्या नावाने आहे त्याचा आधार कार्ड तुम्हाला लागणार. आधार कार्ड तर सर्वांकडे अवेलेबल असतं. आधार कार्ड तुम्हाला आवश्यक असणार आहे विद्यार्थ्याचा, जो पात्र ठरलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर बँक पासबुक, ज्या खात्यावर तुमचे पैसे येणार आहेत त्याचं बँक पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे तिथे बँक पासबुकचे आपल्याला झेरॉक्स द्यावा लागतो. बरोबर. त्याच्यानंतर पालकांचा आधार कार्ड, म्हणजे आई वडिलांपैकी एकाचं तुम्हाला आधार कार्ड इथे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, आपण बघितलं तर 3.5 लाख का काहीतरी 3 लाखाच्या आत तुम्हाला इन्कम पाहिजे, तर ते चेक करण्यासाठी इन्कम सर्टिफिकेट आपल्याला, म्हणजे वार्षिक उत्पन्न सर्टिफिकेट आपल्याला तिथे पाहिजे असेल. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे कास्टमधून भेटली, म्हणजे जर तुम्हाला ओबीसी वगैरे मधून काही सवलत भेटली, त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट पण असणं महत्त्वाचं आहे. बघा. त्याच्यानंतर डोमेसाईल, रहिवासी, तुम्ही ज्या गावाचे रहिवासी आहे त्या गावाचं तुम्हाला डोमेसाईल. पासपोर्ट साईज फोटोज तुम्हाला लागणार, 3-4 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिझल्ट, जो तुमचा रिझल्ट आलेला त्याची प्रिंट तुम्हाला लागणार आणि शाळेचं बोनाफाईड. शाळेचं बोनाफाईड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काय, सगळ्या डॉक्युमेंटचे PDF तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायचे आहेत. काही झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, स्कॅन करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. आणि सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सर्वांचे 2-2 ते 3-3 झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत आहेत. व्यवस्थितरित्या काय करा, याचे डॉक्युमेंट्सची एक लिस्ट बनवून ठेवा आणि तुम्हाला जर तुमचं स्कोर काय येतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कोणते विद्यार्थी पात्र ठरले त्यांना सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अशाच व्हिडिओसाठी, अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉनला प्रेस